ही ऐतिहासिक अशी शेकडो हजारो वर्षाची बगाड परंपरा की जी परंपरा शेतकऱ्याचा एक उत्सव, शेतकऱ्याचा एक सण म्हणून, शेतकऱ्याचा मित्र, शेतीचा खरा राजा खिलार बैल, या खिलार बैलांच्या साथीनं ह्या काळ भैरवनाथाचं बगाड या कवठे गावातून, कवठे गावातीलच एक भाग असलेला विठ्ठलवाडी येथील मुकाई देवी मंदिराच्या लगत आता या ठिकाणी पोहोचलेला आहे। आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत आज पाहिलं असेल की हा जो उत्सव आहे हा गावच्या एकीचा, गावच्या समृद्धीचा आणि ऐक्याचा, शेकडो वर्षाच्या, हजारो वर्षाच्या परंपरेचा चालत आलेला हा उत्सव आहे। तुम्ही या ठिकाणी पाहत असाल हा जो नाथांचा गाडा आहे, या गाड्याचं एक वैशिष्ट्य असं की थोड्या दिवसात तयार करण्यात आलेल्या काही वस्तू पूर्वीपासून पाण्यात जतन केलेल्या, काही वस्तू नवीन बनवलेल्या, विशेष म्हणजे या गाड्यामध्ये एकही लोखंडी वस्तूचा वापर, कुठल्याही साध्या चूक, एखादी खिळा सुद्धा याचा वापर न करता हा गाडा बनवला जातो। अत्यंत शेतकऱ्याने अत्यंत कष्टाने, अत्यंत या वाढलेल्या महागाईच्या काळातही जपलेले खिलार बैल प्रेमाने निव्वळ या बगाडासाठी जपलेले असतात। निव्वळ या शेतीपेक्षा आता यांत्रिकीकरण वाढलेलं जरी असलं तरी बगाडाचा या गावाला पूर्वीपासून असलेला नाद आणि ऐक्य या पोटी हे बैल सगळे जपलेले असतात। बैल जरी कमी पडले नात्या गोत्यातले मित्रमंडळींचे प्रसंगी लाखो रुपये देऊन मोठमोठाले बैल या ठिकाणी आणले जातात आणि गावची एकी जपली जाते, गावचं बगाड जपलं जातं। या प्रसंगी उपस्थित या वर्षी बगाड्याचा मान आदल्या दिवशी रात्री 12 वाजता कौल लावून भैरवनाथ चरणी गुरव समाजाच्या वतीनं कौल लावून या ठिकाणी बगाडा निवडला जातो। जे नवस करतात, देवाला नवस करून काही मागणं बोललेलं असतं, त्यांचा नवस पूर्ण झालेला असतो, ते नवशे घरातील वर्तवैकल्य सोहळं पाळून नवसाला बसतात। ज्याला नवस प्राप्त होतो, ज्याचा कौल लागतो। आता काल रात्री अजय जाधव हे मुंबई पोलीस मधले कर्मचारी आहेत, त्यांचा या ठिकाणी कौल लागला आणि त्यांना बगाड्या होण्याचा मान मिळाला। थोड्याच वेळामध्ये 1-1.5 वाजता त्यांना बगाड्या म्हणून या ठिकाणी आणलं जाईल आणि त्यांच्या रूपानं हा काळ भैरवनाथाचा गाडा या ठिकाणी इथून कवठे गावच्या भैरवनाथ मंदिरापर्यंत घेतला जाईल। तरुण पिढीचं, शेतकरी राज्याचं एक ऐक्याचं काम आहे, एक धैर्याचं काम आहे, एक एकीचा खेळ आहे, एक साहसाचा, ताकदीचा खेळ आहे आणि हा खेळ शेकडो वर्ष, हजारो वर्ष चालत आलेला आहे आणि इथून पुढे हजारो वर्ष चालत राहणार आहे। ही पिढी किती पुढे झाली, प्रगत झाली, किती आमच्यातली मुलं परदेशात जरी असली, मुंबई पुण्यात जरी असली, तरी तो नाद आणि हा खेळ आणि ही गावची एकी जपायला ही पिढी एकत्र येते। आणि मी या ठिकाणी विशेष आभार या तरुण पिढीचं मानतो की ह्या तरुण पिढीनं ही गोष्ट पुढे टिकवत न्यायचं, ह्या सर्व ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली हा खेळ
आणि हा गाडा हा असाच पुढे राहणार. सगळ्यांनी बोला काशी चांगले चांगले बोला चांगले. धन्यवाद. मी राजेंद्र कोंडेबा पोळ कवठेगावचा रहिवासी असून आमच्या गावची पहिल्यापासून जी एक 500 वर्षापूर्वीची परंपरा, ऐतिहासिक परंपरा आहे की ज्या जुन्या पिढीतल्या लोकांनी आम्हाला एक ठेवा दिलेला आहे की आमच्या गावात साधारणतः एक 11 भावके असून शनी 11 भावक्यांचे खुते हे अलग अलग असतात. प्रत्येक खुत्याला एक वेगळा मान दिला जातो की एक खुता संपल्यानंतर दुसरा खुता अशा पद्धतीनं असतो. ज्या टायमाला गावात वेशीवर जातं त्या वर्षी त्याचा खुता मान त्याला गावात गेल्यानंतर परत पुढल्या वर्षी जे येणाऱ्या बगाडाला पहिल्या वर्षीचा. ही महाराष्ट्रातली प्रसिद्ध यात्रा असून शनी इथे बाहेरून बैल आणली जातात. बैलांची खरेदी 1 ते 1.5 लाखापर्यंत केली जाते. अतिशय उत्साहानं ऐतिहासिक परंपरा असलेले हे गाव एकोप्यानं संपूर्ण भागात नावाजलेलं गाव आहे. क्रांतिवीरांचं गाव आहे. हे संपूर्ण गाव एकजुटीनं एक दिलानं कुणाची कसलीही तक्रार न करता गाव एक मतानं एक दिलानं गाडा पोचवायचं गावात काम करत असतं.